सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 मधील दुसरा टॉपिक रिसर्च एप्टिट्यूड या टॉपिक मध्ये येणारे 100 कन्सेप्ट आपण बघत आहोत. आता 27 कन्सेप्ट झालेले आहे. 28वा कन्सेप्ट बघूया. इन को रिलेशनल एकमेकाशी को रिलेशन रिसर्च ए डिपेंडेंट व्हेरिएबल is also referred as criterion variable. जे डिपेंडेंट असतो इतरावरती अवलंब असलेले व्हेरिएबलला क्रायटेरियन व्हेरिएबल असे म्हणतात. डिपेंडेंट व्हेरिएबलला क्रायटेरियन व्हेरिएबल असे म्हणतात. आता पियर रिव्ह्यू ह्याचा अर्थ काय? 29वा कन्सेप्ट. ए प्रोसेस इन व्हिच scientific research and ideas are evaluated by expert of the field. Scientific research आणि ideas are evaluated by expert of the field. Peer review याचा अर्थ काय? जो एक्सपर्ट असलेले लोक सायंटिफिक रिसर्च आणि त्याच्या संबंधित असलेले विषयावरती मूल्यमापन करतात त्याला पियर रिव्ह्यू असे म्हणतात. इन द केस ऑफ नेगेटिव्ह स्क्यू डिस्ट्रीब्युशन कसे असतात बघा. अगोदर मीन आहे, मीडियन आहे आणि मोड. मीन, मोडियन, मोड ह्या फॉर्म्युला मध्ये असतात. 31वा कन्सेप्ट. व्हेन रिसर्चर डिवाइड्स द एंटायर पॉप्युलेशन इन सेक्शन्स इट इज कॉल्ड क्लस्टर सॅम्पलिंग. पूर्ण जेवढं काय लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला असं तुकड्यामध्ये विभागणी करणे. डिवाइड एंटायर पॉप्युलेशन इन सेक्शन इज कॉल्ड क्लस्टर सॅम्पलिंग. हॅवथॉर्न इफेक्ट म्हणजे काय? 32वा कन्सेप्ट. चेंज ऑफ बिहेवियर, व्यक्तीचा वर्तनात बदल. चेंज ऑफ बिहेवियर इन पीपल आफ्टर दे कम टू नो they are participating in a research project to produce results that do not have validity. व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल होतो कधी? त्या व्यक्तीला माहित झालेलं असतात की मी या प्रोजेक्ट मध्ये भाग घेतलेला आहे. इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मीनिंग्स अँड एक्सपिरियन्स is the characteristic of qualitative research. Quantitative research आणि qualitative research जे संशोधन आपण मोजतो 1 2 3 4 अशा संख्येने मोजतो त्याला क्वांटिटेटिव्ह रिसर्च संख्यात्मक संशोधन. आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक संशोधनाची वैशिष्ट्य काय आहे तर ते मीनिंग आणि एक्सपिरियन्स बद्दल माहिती सांगत असतात. 34वा कन्सेप्ट. रिसर्चर मस्ट हॅव रिसर्च एप्टिट्यूड. जो संशोधन करणारा व्यक्ती आहे त्याच्याकडे काय असायला पाहिजे? संशोधन दृष्टिकोन असायला पाहिजे. संशोधन एप्टिट्यूड, संशोधन अभियोग्यता असायला पाहिजे. 35वा कन्सेप्ट. रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन. रिसर्च पेपर कशावर आधारित असतो? प्रायमरी डाटावरती आणि सेकंडरी डाटावरती आधारित असतात. आता प्लेगियरिझम, वाङ्मय चौर्य म्हणतात मराठीमध्ये. प्लेगियरिझम युजिंग समवन्स एल्स रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट. त्या इतर व्यक्तीने संशोधन केलेल्या माहिती चोरून आपण त्याला न सांगता, त्याला रिस्पेक्ट न देता, त्याचं परमिशन न घेता जर आपण त्याच्या श्रेय घेत असेल तर त्याला प्लेगियरिझम असे म्हणतात. अ टेबल इज युज्ड टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज. रिसर्च मध्ये प्रत्येक घटकांचा व्हॅल्यूज सांगण्यासाठी, एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगण्यासाठी टेबलचा वापर करावा लागतो, कोष्टकाचा. एंड नोट हे काय आहे? एंड नोट इज अ रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. आता हायपोथेसिसला आपण टेंटेटिव्ह स्टेटमेंट म्हणतो.
हायपोथिसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन हिस्टॉरिकल स्टडी. ऐतिहासिक अभ्यासामध्ये हायपोथिसचा वापर होत नाही. फील्ड स्टडी इज कन्सर्न्ड विथ रियल लाईफ सिच्युएशन. फील्ड स्टडी हे कशाच्या संबंधित असतो? रियल लाईफ स्टडीज, रियल लाईफ सिच्युएशनच्या संदर्भात फील्ड स्टडी असतात. थँक्यू सो मच.